कोल्हापूरमधल्या पेठ वडगावमध्ये स्ट्रॉंग रूमच्या समोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी काढलेत। सीसीटीव्ही कॅमेरे काढल्यामुळे उमेदवार आक्रमक झाले। स्वखर्चाने उमेदवारांनी हे कॅमेरे लावले होते। धाराशिवमध्ये ईव्हीएम मशीनची पडताळणी केल्यामुळे गोंधळ। उमेदवार किंवा पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा दोन्ही शिवसेनांचा आरोप आहे। खडा पहारा देण्याचा दोन्ही शिवसेनांचा इशारा। अलिबाग तालुक्याच्या नागाव परिसरामध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आतापर्यंत बिबट्याचा 3 जणांवरती हल्ला। या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम तैनात। नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या उंदीरवाडी शिवारामध्ये बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार। मक्याच्या शेतामध्ये लपून बसलाय बिबट्या। वन विभागाकडून तपास सुरू आहे। ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न। रायगडच्या नागावमध्ये बिबट्याचा तरुणावरती हल्ला। खालचीआळी परिसरामध्ये तरुणावरती हा हल्ला करण्यात आला। बिबट्यानं ओरबाडल्यामुळे तरुणावरती बिबट्याच्या नखांचे निशाण। कोल्हापूरमध्ये अस्वलांच्या जोडीची रेस बघायला मिळाली। हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झालेला आहे। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामध्ये टेम्पो चालकाला 4 दिवसांपूर्वी अस्वलाची जोडी सापडली। गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यामध्ये जखमी अवस्थेत वाघ आढळला। या वाघाला उपचारासाठी नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरला हलवलं। 2 वाघांच्या झुंजीमध्ये किंवा एखाद्या वाहनाच्या धडकेमध्ये तो जखमी झाला असावा असा अंदाज आहे। जमिनीच्या किरकोळ वादामधून एका महिलेसह तिच्या मुलाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे। बीडमधल्या केज इथल्या सांगवी गावातली ही धक्कादायक घटना आहे। अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय। माथाडी काम मिळवण्याच्या वादामधून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी। मुंबईच्या अंधेरीतील पूनमनगर परिसरातली घटना आहे। छोटा कन्ना आणि बडा कन्ना या टोळीमध्ये वाद झाला। गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। वर्ध्याच्या कारंजा इथल्या ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात आला। कारवाईमध्ये 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रोन जप्त तर 3 जणांना अटक। सोनिया गांधींना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाची नोटीस। नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीमध्ये नाव नोंदणी केल्याचा आरोप आहे। 6 जानेवारीला या संदर्भातली पुढची सुनावणी होईल। वकील विकास त्रिपाठी यांच्याकडून याचिका दाखल। पाकिस्तानमध्ये इम्रान खान तुरुंगामध्ये असल्याप्रकरणी अदियाला तुरुंगाच्या बाहेर धरणं आंदोलन। इम्रान खान यांना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार। इम्रान खान यांच्या बहिणीचा इशारा। टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्याचं षटकारांचं शतक। कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये हार्दिकनं पूर्ण केल्या आंतरराष्ट्रीय T20 कारकिर्दीमध्ये 100 षटकार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।